नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. पाहुयात मोठ्या राजकीय बातम्या. अमित शहांची सीएम पदासंदर्भात काहीही चर्चा झालेली नाही. द हिंदूची बातमी धादांत खोटी. अजित पवारांचं स्पष्टीकरण. काही होणार नाही. त्याच्यामध्ये सगळेजण बसून व्यवस्थितपणे 288 जागा ह्या महायुतीमधल्या कुठल्या कुठल्या घटक पक्षाला द्यायच्या हे त्या ठिकाणी ठरेल. त्याच्यातलं बरंचसं ठरलेलं आहे. अजून थोडं बिहार पॅटर्न राबवा, मला मुख्यमंत्रीपद द्या. बैठकीमध्ये दादांचा शहांसमोर प्रस्ताव. तर 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचा भाजपचा शिंदे दादांना प्रस्ताव. द हिंदू या इंग्रजी दैनिकाचं वृत्त. द हिंदूच्या वृत्तामध्ये तथ्य नाही. अजित पवारांकडून अमित शहांना असा कोणताही प्रस्ताव नाही. सुनील तटकरे यांची TV9 मराठीला माहिती. कुणीतरी खोटी बातमी पसरवली असेल. दादा निवडणुकीच्या आधी अशी मागणी करतील असं वाटत नाही. द हिंदूच्या वृत्तानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. अजितदादांना मूळ स्वभाव दाखवण्यास अरोरा यांच्याकडून बंदी. अरोरा अजितदादांना बोलू देत नाहीत. जयंत पाटलांचं वक्तव्य. राजकीय रणनीतिकार अरोरा अजितदादांचं काम पाहतायत. महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ नये असं माझं मत. मैत्रीपूर्ण लढतीच्या प्रस्तावाच्या चर्चांवर दादांकडून भूमिका स्पष्ट. माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला आजपासून सुरुवात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः 15 लाभार्थी कुटुंबांना भेटून संवाद साधणार आहेत. आठवडाभरामध्ये 1 कोटी कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा संकल्प. अजित पवार बारामतीमधल्या एकनाथ गणेशोत्सव मंडळाच्या भेटीला न गेल्यामुळे शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी दादांच्या फोटोला काळं कापड लावलं. विनंती करून सुद्धा दादा मंडळाच्या भेटीला न आल्याचा आरोप. तणाव वाढताच पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतलं. देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने सीबीआयकडून माझ्यावर गुन्हा दाखल. फडणवीसांच्या कृपेने मला कधीही अटक होऊ शकते. अनिल देशमुखांचं वक्तव्य.